शहापूर तालुक्यातील भीषण पाणी टंचाई. असं वाटते का हे पाणी पण नको नाही जिंदगी पण नको. सावलीला बसून त्यांना ताण लागत नाही तर का आम्हाला गरीब लोकांना ताण लागत नाही. आमचा अधिकार आहेच कुठे खुर्चीत बसण्यासाठी. माझ्या घरी लग्न असून मी विकत 2 टँकर पाणी घेतलं. खरंच अक्षरशः मला सरपंच असून लाज वाटायला लागले. BDO साहेब आणि तहसीलदार यांच्याकडे किती लेटर दिलेत तरी पण हे तहसीलदार साहेबांनी तर मला तर असं वाटतंय का त्यांनी खुर्चीवर बसण्याचा त्यांचा अधिकारच नाही. त्यांनी सरळ खुर्ची खाली करावी आणि दुसऱ्याला द्यावी. कारण असं शासन काय कामाचं. ते 80च्या गाड्या फिरा हे ते त्यांना वाटतंय पण लोकांच्या काय या गरीब माणसांच्या काय समस्या आहेत त्यांना तिथं बसून कळत नाही. त्यांना ना तिथून इकडे आणावं लागेल हाताला धरून. पाणी आणण्यासाठी विहिरीवर आला त्याला सर्पदंश झाला. आमची मुलं 4-4, 5-5 दिवस आंघोळ वगैरे करत नाही. कपडे धुण्यासाठी पाणी नाही, पिण्यासाठी नाही, बाथरूमला जाण्यासुद्धा पाणी नाही. शौचालय बांधून दिले शासनाने. प्यायलाच पाणी नाही तर शौचालयाला पाणी कुठलं. पाणीच नाही तर कुठंची आंघोळ करू. दिवसाला 2-2, 3-3 टाईम. नकाशामध्ये कुठे आहेत हे पण त्यांना माहिती नसेल अजून. निवडणुका काय असं निवडणुका असल्या तेव्हा मग पुढे धावत येतात. गाडी येते ना मागं कोण नाही बघत आम्हाला. मुंबईला पाणी नाही गेला तर मुंबई मरेल का नाही बुकाची पाण्या वाचून. आम्ही मेला मेलं तर चालेल का आपली लोकं? आम्ही खेड्यावरचे खेड्यावरची आहोत. आम्ही रानातली आहोत. जंगलात हिंडायचा काय कान लावली खाते आणि ती काय मरणार आहेत लवकर. द्यायला सगळं उद्या आम्हाला भेटतील पैसे आम्ही खाऊ म्हणून पैसे. मग भाषण करायला नगरी तुगल्याला या करीत होता. एका घरातली 4-4, 5-5 मता घेऊन जाते. पाणीच नाही आम्हाला. या पण नाही म्हणजे इरीतच आम्ही पाणी भरतो. दुसरा वल्ला का तेवढाच भरीत आहोत. एवढा शिपी भरून करून ना लोकांचा काम करायचा. आज पाईपलाईन काय अशी ना अशी आमच्या घरा तरी नाही देत पाईपलाईनचा पाणी का बाबा तिथून पका लांब आहे असा पण नाही ना. ते पाणी कुठे जवळच आहे. त्या मुंबईला जात आहे पाणी. ती मुंबई मेली नाही पाहिजे जिथे झाली पाहिजे. आम्ही मेलो तरी चालेल त्यांना. रात्रीभर झोप नाही आम्हाला. रात्रीच्या इथे झोपावं लागतंय आम्हाला. पाणी नसलं तर सगळं कसं बनवायचं. पाणी सध्या कुठलं भांडण होतात. भांडण या गावात पुरारी नाही का कोणच नाही येत. त्यांना काय मेलेला आहे. दुसरा माणूस मेला ना राहिला तरी पण लक्ष नाही देत का ग्रामसेवक लक्ष नाही देत. कोणी फिरून नाही बघत. इथं मीटिंग करते ना मीटिंग मध्ये सांगितले साहेब आलते कार घेऊन तेव्हा आम्ही आलतो इथे तर साहेब बोलले त्या विहिरीचा पाणी या विहिरीत आम्ही सोडून देऊ तुम्हाला. कुठे सोडून दिलं हे घाण पाणी सगळं त्या साचरे ते आम्ही आंघोळीला वापरतो. एक कळशी घेऊन चढायची मारामारी होते. 3-3, 4-4 भांडी घेऊन चढायचं. व्यवस्थित पहिला संशय करून देते तोच विचार करायचा का बायका पण भेटणार नाही असं पाणी कसं व्हायचं. घाण पाणी त्यातली राहते रोग. त्याला तर जाते बाहेर देशला पाणी नाही. इकडं आम्हाला तेव्हा एक पाईप मारून द्यायला ते पाण्यात पाणी येते. सांगून बोलून का देणार आहेत लोक पाणी आम्हाला. ते
दिवसा 8 वाजता जर आता जर भांडी ठेवली तर सकाळून 8 वाजता भेटेल पाणी. कसं पाणी पिता का आजी तुम्ही? मग आता त्याला इलाज काय आहे? इलाज नाही त्याला. गावाला मोठा आहे आमदाराचा गाव आमचा